आपलं एक कल्चर असतं, आपली एक पद्धत असते काम करायची आणि ती एका लेवल पर्यंत जाऊ शकते. समजा गावी घर बांधायचं असं मी जर प्लॅन केलं तर मी जेव्हा सुरू करतो ना तेव्हा माझं बजेट एवढं नसतं. मला वाटतं एक 2 खोल्या आपण बांधू आणि ते बांधल्यानंतर मग अजून पैसे येतात. तर अजून एक खोली आपल्याला परवडेल, आपण अजून एक करतो, अजून पैसे येतात. तर आपण ना मागे अजून एक करूया, अजून पैसे येतात, आपण एक वर माळा काढूया. आता बांधताना आपण ते घर कितीचं प्लॅन केलं होतं? 2 खोल्यांचं. त्यामुळे त्याचं फाउंडेशन किती असणार? 2 खोल्यांचं. आपण जेव्हा सुरू केला ना बिझनेस तेव्हा कधीच विचार नव्हता केला की 10 करोड करू, 20 करोड करू, 30 करोड करू. आपण जेव्हा सुरू केला तेव्हा काय ठरवलं होतं? आपण घरी लागतात तेवढे पैसे आले म्हणजे पुढे झाला. आता त्या फॉर्मॅट मध्ये आपण तो बिझनेस सुरू केला आणि आता आपण म्हणतोय की आपल्याला 4 माळे वाढवायचे. काय करावं लागेल? सगळं तोडावं लागेल. आपण काय करतो आहे तोच ढाचा ठेवायचा आहे आणि वर 4 माळे बांधायचे. शक्यच नाही, कारण तो फाउंडेशन आहे ना तो 2 खोल्यांचा. आपल्याला 4 माळे बांधायचे आहेत तर खोदून खाली आता फाउंडेशन क्रिएट करावं लागेल. त्याला सिस्टम आणि प्रोसेस म्हणतो. पण हे एका दिवसात तोडलं तर आपण राहणार कुठे? त्यामुळे हळूहळू करायचं, तर दुसरी काहीतरी सोय करायची. त्यामुळे लोक चूक काय करतात की एकाच दिवसात ना नवीन एसओपी उद्यापासून 1 मार्च पासून नवीन एसओपी. दॅट इज द प्रॉब्लेम. इट शुड बी स्लोली वर्ष. 1-1.5-2 वर्ष लागेल. पण आधीचे स्ट्रॅटेजीज आणि नवीन स्ट्रॅटेजी, आधीचे एसओपी, नवीन एसओपी, आधीची माणसं आणि नवीन माणसं यांना एकत्र करायला वेळ लागतो.